अहिल्यानगर शहरातील पटवर्धन चौकात असलेल्या सय्यद घोडेपीर दर्ग्याची तोडफोड आणि विटंबना करणाऱ्या आरोपींवर कठोर कलमे लावून कडक कारवाई करण्याची मागणी करत मुस्लिम समाजानं जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलंय। हजारोंच्या संख्येनं मुस्लिम समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले होते। शहरात जातीय तेढ निर्माण करून दंगल घडविण्याचा कट असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। 24 ऑगस्ट 2025ला मध्यरात्री 2:45 ते 3च्या सुमारास ही घटना घडली आहे। काही समाजकंटकांनी पिवळ्या रंगाच्या जेसीबीच्या सहाय्यानं आणि चेतक गाडीवरील 2 अनोळखी व्यक्तींच्या मदतीनं दर्ग्याचं मोठं नुकसान केलंय। हे दर्गा पुरातन काळापासून अस्तित्वात असून हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समाजांची यावर श्रद्धा आहे। त्यामुळेच या घटनेमुळे शहरात मोठा संताप व्यक्त होत आहे। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असला तरी लावण्यात आलेली कलमं जामीनपात्र असल्यानं आरोपींना कायद्याची भीती वाटणार नाही अशी भावना समाजामध्ये आहे। आरोपींना पाठीशी घालण्यासाठीच ही सौम्य कलमे लावण्यात आल्याचा आरोपही करण्यात आलाय। यामुळे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि इतर वाढीव कलमे लावावी अशी मागणी करण्यात आली आहे। या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे। जेसीबीचा मालक, चालक आणि त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींचे मोबाईल CDR आणि SDR तपासावेत, तसेच त्यांच्या संपर्कात कोण होते आणि कोणाच्या सांगण्यावरून त्यांनी हे कृत्य केले याचा शोध घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणात जातीयवादी संघटना आणि काही लोकप्रतिनिधींचा सहभाग आहे का याचीही चौकशी व्हावी असे निवेदनात म्हटलंय। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।